बाळाला सोबत कुठेही घेऊन जायचं असेल तर सोबत घेऊन जायचं तो म्हणजे मामा. तर आज आम्हाला जायचं तर झुडिओमध्ये. आज मी बाळाला पहिल्यांदाच म्हणजे खूप दिवसानंतर पहिल्यांदा बाळाला बाहेर घेऊन चालले होते झुडिओमध्ये. तर खास याच्यासाठी आम्ही चाललो होतो की आईचा बर्थडे होता आणि तिला म्हटलं काहीतरी आपण घेऊया. तर त्यासाठीच आम्ही आलो होतो झुडिओमध्ये. आणि बाळाला आपल्याला घ्यावं काही जास्त लागत नसतं, एक आई घेत होती नाही तर त्याचा मामा घेत होता. झुडिओमध्ये बघितलं, मम्मीला अजिबात काही आवडलं. तिचं असं होतं की काय हे जुने कपडे इथे लटकवलेत. तुमची पण आई अशी म्हणते का झुडिओमध्ये वगैरे गेल्यावर? नक्की कमेंटद्वारे कळवा. तर पहा, त्याच्यासाठी म्हटलं काहीतरी छान. आणि घराजवळ होता म्हणून आम्ही इथेच आलो होतो, दुसरीकडे कुठे गेलो नव्हतो. आणि नंतर तिने तर काही घेतलं नाही, तिच्यासाठी खास आम्ही गेलो होतो. तिने काही घेतलं नाही. नंतर भावाने घेतलं मात्र टी शर्ट. त्याने 2 टी शर्ट घेतले आणि मलाही एवढं काही खास काही तिथे आवडलं नाही. पण फोटो पात्र मी काढला. कुठेही जाऊ द्या, फोटो पात्र काढायला मी विसरत नसते. मग आता बाळ झाले, जेव्हा आईसोबत असेल ना आपल्या, तर मग काही टेन्शन येत नसतं. बाळ रडते काय काय करते काय, आपल्याला त्याची काही घेणं नसतं. ती मात्र त्याला सांभाळत असते. आणि त्यानंतर असं एवढं काही छान असं काही वाटलं नाही तिथं. आम्ही फक्त भावाचेच कपडे घ्यायला एवढा उशीर झाला तिथं की काही विचारू नका. आणि हां, त्याचबरोबर अजून दुसरा एक प्लॅन होता, तो पण बघूयात आपण तिथे जाणं होतंय की नाही. इथे असे ड्रेस बघितले ना आईने, ते म्हणजे काय हे, त्यापेक्षा आपले जुने कपडे असतात ना आपण फेकून दिले ते कपडे तरी बरे. तिला असं वाटत होतं की हे इस्त्री जुने कपडे इस्त्री करून लटकवले की काय, ती अशी म्हणत होती. ती म्हणजे नाही, हे नवीनच कपडे असतात. आणि याने मात्र शर्ट वगैरे घेतले. आणि खूप दिवसानंतर पिझ्झा खायचा होता म्हणून आम्हाला म्हटलं चला आपण तिथे पण हे बाजूलाच होतं मग तिथे जाऊयात. पण बाळ एवढं परेशान केलं ना की काही विचारूच नका. त्यानंतर त्याचं पाण्याची बॉटली अगदी घराजवळच आहे हे माझ्या. पण असतं ना पाण्याची बाटली, जेव्हा पण आपण बाळाला बाहेर घेऊन जातो, अगदी 5 मिनिटाचा जरी रस्ता असेल तिथे जरी आपण घेऊन जात असेल ना काही वेळासाठी, तर बाळाचं डायपर, बाळाचे सॉक्स, बाळाची पाण्याची बाटली, जे काय असेल ना, एखादं टी शर्ट पॅन्ट वगैरे एक्स्ट्रा आपण सोबत घेऊन जायलाच पाहिजे. आणि मी सोबत घेऊन आले होते पाण्याची बाटली वगैरे, म्हणून त्याला ती कामं आली. जास्त अगदी अर्धा तासच आम्ही तिथे फिरलो असेल, पण हे त्याला कामं तिथे आलं. आणि त्याचं रडणं एवढं चालू झालं होतं ना, काही विचारूच नका. आणि फक्त ऑर्डर वगैरे दिली, म्हटलं चला बघूयात. आणि खूप दिवसानंतर मी पण बाहेर जात होते म्हणून म्हटलं की घरी हे नेण्यापेक्षा आपण तिथेच खाऊयात. भावाचं असं होतं की नाही बाळ रडेल, आपण घरी जाऊन खाऊयात. पण माझं असं असं होतं की नाही मला इथेच खायचं, कारण की पिझ्झा ना तिथेच खायला छान लागतो, तिथल्या तिथेच, म्हणून मला तिथेच खायचा होता त्याच्यामुळे. पण बघूयात आता बाळ काय करते. बाळाने मस्त ऑर्डर दिली भावाने. आणि त्यानंतर हे काहीतरी जिरा वॉटर असं काहीतरी होत होते, कोणती ड्रिंक होती ती. अजिबात एवढी पानसट होती ना ती, काहीतरी 100 रुपयाची काहीतरी होती ती. एवढी पानसट होती काही विचारत नव्हता. पण कशी फेकून देणार. त्यासोबत मी फोटो पण काढले आणि पिले पण, कारण की एवढं मागाचं वाया जाऊ द्यायचं हे आपल्या तत्वात बसत नाही. त्यानंतर मी पिले थोडंसं. आणि त्याला म्हटलं की तू तुझं पिऊन घे. त्याने पण नाही पिले. नंतर पण त्याला म्हटलं नाही, फेकून नाही द्यायची, की तू संपून टाकायची. तू ऑर्डर केली